तर नमस्कार आणि साईराम मंडळी, मी विनायक म्हात्रे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या दादर गावाची पालखी आज कारल्या डोंगरावर जाणार आहे, तर मी ती व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला जाऊया. तर यंदाच्या टी शर्टचा लुक बघा, इथं दिसतंय साईराम. मस्त, खूप टी शर्ट, भारी टी शर्ट आहे बघा. पालखी निघली आहे, त्यांजो वाजतात, जाऊया लवकर. सुंदर भारी डेकोरेशन केलं बघा आई माऊलीसाठी. ते येईल पालखी गावात फिरते, गावातून आल्यावर इथं थोडे वेळ थांबेल, मग प्रस्थान होईल. जाम गर्दी आहे मित्रांनो पालखीला. गल्ली गल्लीतून जायला लागते, भरपूर गर्दी आहे पालखीला. तिकडे पालखी आहे.
जय एकवीरा आणि साईराम मंडळी, मी विनायक म्हात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या दादर गावाची पालखी कार्ले विठाई निघाली आज कार्ल्या गडावर जायला. तर आम्ही तर जास्त वेळ सोबत नाही राहणार आहेत, जेवढा वेळ जाणार आहेत तेवढा वेळ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मंडळी जाऊया. तर मंडळी जवळपास 11 वाजलेत आणि आत्ता दादर गावाच्या पुलावर आपली पालखी आली. वाजत गाजत पुढं डेकोरेशन एकदम म्हणजे एकदम भारी केलं आहे. डीजे आपला पुढे गेलाय, त्याच्यामुळे डेकोरेशन बघा आपला एक नंबर कसला भारी केलाय. खांद्यावर घेतली ग पालखी, खांद्यावर घेतली
आहे माझी पालखीत बैसली हो पालखीत बैसली आहे माझी पालखीत बैसली गो पालखीत बैसली पालखी दादरशी निघाली गो पालखी दादरशी निघाली पालखी दादरशी निघाली गो पालखी दादरशी निघाली आई पालखी दादरशी निघाली गो पालखी दादरशी निघाली पालखी दादरशी चालली एकवीरा भेटीशी गो एकवीरा भेटीशी चालली एकवीरा भेटीशी स्वप्नील दादरगावच्या बालमानाच्या पालखीचा एकवीरा माता की पहिला झेंडा दिल्याशिवाय कुणीही इथून हलायचं नाही पालखी आल्याशिवाय मंडळी बघा आपली पालखी चालू आहे पुढं. आता थोडा नाश्ता केला यांनी आणि पुढे निघालेत आता. आमच्या सोबत आहेत बघा आमचे साई पालखीचे मित्र इकडे पण आहेत. हाय माऊलीचा जाऊया सोबत आपण. बघा किती दादरगावचा तांडा बघा किती एकदम फुल पब्लिक. महिला वर्ग बघा अमरापूर पर्यंत चालत येतील आपले ते फुल जोशात सगळे आहेत. नाचत गाजत चालली आहे पालखी आपली. चला भेटूया पुढे आपण पुढे भेटूया. हाय माऊलीचा मंडळी भरपूर गर्दी आहे आणि आम्हाला भरपूर मजा येत आहे. इथे सगळी आपल्या दादर गावची पब्लिक बघा मागे पुढे फुल पब्लिक आहे, फुल तांडा.
माऊली आपला एकविराच्या पालखीसोबत चालू येत आहेत की नाही? तर काय सांगा थोडा पालखीविषयी. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दादर गावाची मानाची पालखी निघालेली आहे. मला वाटते ही पालखी वर्षानुवर्ष अशीच निघत राहील. ही आईच्या चरणी मानवंदना करतो. या पालखीसाठी मुख्य आकर्षण म्हणजे ठाण्यावरून खास जगदीश पाटील यांना मागवलेले आहेत. जगदीश पाटील कुठे आहेत? अंबारी होता होता आता बदल जाऊ जायला आमच्या गावाला मिळ राहिलाय. आता बदल जाऊ जायला या पालखीला मला वाटते भरपूर लोक आलेले आहेत आणि या लोकांच्या सोबत खास बॉलिवूडचे अजय देवगण चला मंडळी जाऊया पुढे आपण. जय एकविरा बघा आपल्या पाण्याची सोय चालू आहे इथं. बघा रिक्षा चालू आहे. बघा असा स्टिकर लावला सुमित पाटील. रिक्षा बघा कशी सजवली त्यांनी. एक नंबर. चला जाऊया आपण पुढं. पालखी पण आता आलेली आहे. चला पालखी सोबत अमरापूर मध्ये आहेत आता. दादर गावाच्या जमिनी जाऊ दे लवकर मावले हा माझा नवस आहे. काय सांगू 5 एकर जमीन आहे. एक्सिडेंटला गेली तर वाट लागेल मावले. धन्यवाद. तर मंडळी आपल्याला या पालखीतले पदयात्री भेटलेत. त्यांना थोडा प्रश्न विचारू आपण. तर या पालखीत तुम्हाला किती वर्ष झाले? आम्ही या पालखीला आज आमचा 2रा वर्ष आहे आणि आम्हाला खूप हौस वाटतं. जे मजा आमचं म्हणजे लोक एक करतात गावातले ते असं बघून माहोल तयार केला एक की जे पेन विभागामध्ये नाही असं होणार. मंडळी जवळपास 1 वाजलाय आणि आपली पालखी आत्ता अजून अमरापूर फाट्याच्या पुढे चाललेली आहे. अजून जेवायचा हॉल्ट आपला भरपूर लांब आहे. जवळपास तरणखोप आहे. तर जाऊ आपण तिथं. तरणखोपला गेलो तर दाखवतो मी तुम्हाला. तर माझ्यासोबत आहे आपला स्वप्नील पाटील मित्र. नमस्कार. साईराम. जय एकविरा. जय एकविरा. तर लोकांचा उत्साह खूप ह्या वर्षी भरपूर आहे. गत वर्षापेक्षा यावर्षी खूप भरपूर पब्लिक आहे. खूप जल्लोषात भाविक भक्तगण दादरचे सर्व मित्रमंडळी व नागरिक ज्येष्ठ आपतेष्ट सर्वजण या पालखीचा मग तू का नाही समावेश झाला सा? माझं जरासं माऊलींनी फक्त आपल्याला थोडी सेवा करण्याचं भाग्य दिलं आहे. पुढे माऊलीच्या कृपेने आम्ही येऊच दर्शनाला. पुढच्या वर्षी नक्कीच. तर प्रत्येकाला कामानिमित्ताने पण जाणं सोपं नसतं. थोडा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे भेटत नाही. तर पुढच्या वर्षी वेळ नक्कीच काढू आणि आम्ही नक्कीच सामील होऊ. वेळ काढू नाही. वेळ आपल्याला माऊली ती देईल. हा. आपण काढणारे कोणीच नव्हत. त्यांच्या आशीर्वादाने होईलच सर्व काही. धन्यवाद. तर चला भेटू माऊली पुढं. जय एकविरा. आई माऊलीचा उदो उदो. पाण्याची सेवा आपले अध्यक्ष आणि प्रशांत पाटील यांच्याकडून. जय एकविरा. पोर भेटेल याला लवकर. पडलो. मंडळी सगळे पदयात्री मंडळ आपले थांबले अमरापूर फाट्यावर. पालखी येत आहे आपली.
पब्लिक बघा आपली थांबली आणि पालखी आता जवळपास आलीच आहे इथं. इथून मग आपली सगळी महिला मंडळ घरी जायला निघेल. इथून महिला मंडळ घरी जायला निघेल आणि आम्ही पण जवळपास निघू इथूनच. पालखी आली बघा इथं. महिला वगैरे काय आपलं ऐकत नाही, नाचतच आहेत. जवळपास 8 किलोमीटर ते नाचत आले. काय बोलता? चला पुढच्या वर्षी येऊ आम्ही नक्की. चला मंडळी, पालखी निघाली आपली आता अमरापूर फाट्यावरनं. तरण खोपला आपलं दुपारचं जेवण आहे, तिथं भेटू आपण आता. चला आई माऊलीचा एकदम फुल आई माऊलीचा नावाचा गजर करत सगळं भक्त आपलं चाललेत. त्यांचा प्रवास सुखाचा हो माऊले. मंडळी पोचलोय बघा तरणखोप गावामध्ये. तर जवळपास आपला 10-12 किलोमीटर झाला इथूनच दादर गावापासून. आणि आता पालखी आपली आता जेवायच्या हॉल्टवर पोचणार आहे. जवळपास अर्ध्या तासात पोचेल मला वाटते. HP पेट्रोल पंपाच्या पुढं आपला जेवायचा हॉल्ट आहे, तिथं जाऊ आपण. आपल्यासोबत आहे बघा झुरल्या रोहित भाई. झुरल्या रोहित भाई, बच्ची गँगची पोरं आहेत आपल्या आईच्या पालखीसोबत. मस्त एन्जॉय करा. जेवायचं ठिकाण येणार आहे. जेवायचं ठिकाण आणि परवा सकाळी 5 वाजता आम्ही निघणार आहेत. आम्ही सोमवारी परत येणार आहेत. गाडी बाईकने कारल्याला जाणार आहे. पालखी पूर्ण गावात येणार आहे. पालखी सोबत आम्ही जाऊ. आणि संध्याकाळचा डीजे वर मस्त पालखी मिरवणूक आहे गावात. गावात रात्री मिरवणूक आहे. तर चला जाऊया आता आपण जेवायच्या हॉल्टवर. नंतर तिथून आपली पोरं काही घरी जातील आणि सोमवारी येतील. चला मंडळी, माझ्यासोबत आहे बघा कल्पेश म्हात्रे. तर यो नुसता जेवायला आलाय, याचा पालखीन काय उपयोग नाही. पालखी घे नाही ना काय नाही. लोकांचा आयडी घातलाय. पालखी गैरवर्तणूक करतोय. भूक लागली त्याला जेवायला नेतो ना मी आता. पेनला आलो पण आवाज हॉल्ट थोडाच लांब आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ झालाय. चला जाऊया. तर मंडळी आपल्यासोबत आहे अरुण पाटील. काय मंडळी? तर पालखीचा त्याचा 2रा वर्ष आहे. अरुण दत्ते. तर पालखी विषयी काय आम्हाला थोडं सांगू शकशील तू? खूप पाय दमलेत पोरांचे. लगेच दमलो. अरे 10 किलोमीटर नाही झाला, लगेच दमलो. नाही, मी नाही दमलो रे. हा, आता नवीन जे चालतात ते दमलेत थोडे. पाय कर. 10-12 किलोमीटर झालं आहे. थोडं दमलेत. पहिला वर्ष आहे त्याचा. मनोज दादा आहे तिथं, त्याचा पहिला वर्ष आहे. म्हणून दादा पण पहिला वर्ष. हा, आई माझी कोरी गो, आई माझी कोरी आई माझी कोरी ग, आई माझी कोरी आई माझी कोली गो, कोली आई माझी कोली ग, कोली पाचूया पांडवानी गरबिली बोलते पाचूया पांडवानी. एक विरा आहे तुझी पालुकी गो, पालुकी चंदनाची.
एकविरा आई तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची एकविरा आई तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची बोला एकविरा माते की जय. पालकीनं बसलं होत ग पाच पांडव पालकीनं बसलं होत पाच पांडव पालकीनं बसले होते ग पाच पांडव पालकीनं बसले होते पाच पांडव पालकीनं बसलं होत ग पाच पांडव पालकीनं बसलं होत पाच पांडव पाणी काढीला कुंडाला गो काढीला कुंडाला पाणी काढीला कुंडाला गो काढीला कुंडाला. ओढ रे. हा मंडळी भरपूर ऊन लागते, जवळपास 2:45 वाजलेत. विचार कर त्या काळाची माणसं ज्यावेळेस शिवरायांच्या काळातली माणसं एखाद्या मोहिमेवरती निघायची, हजारो मैल चालायचे, हजारो किलोमीटर चालायचे, कित्येक दिवस रात्र जीवाचा अट्टास करण्यासाठी, जीवाचा अट्टास करून स्वराज्याच्या रक्षण स्वराज्याच्या बांधणीसाठी शिवरायांच्या सोबत हजारो मैल चालायचे. त्यावेळची शक्ती काय असेल तुम्ही ती अनुभवू शकत नाही किंवा तुम्ही त्या गोष्टीचा विचार पण करू शकत नाही. खरं तर आत्ताची पिढी आणि त्या काळची पिढी खूप जमीन आसमानाचं अंतर आहे आणि हे मला आत्ता जाणवते, कारण की आज फक्त 14-15 किलोमीटर चालून शरीर आपला साथ देतोय. मला वाटतोय की आता बसावं, पण त्या काळाची जी माणसं होती खरं तर त्यांना एक मानाचा मुद्रा असेल आणि त्यांना खूप इज्जत असेल त्यांच्यासाठी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर जय एकविरा मंडळी. आपली पालखी पोचली आहे. आल्याबद्दल तुमचा पालखी पोचली आपली आता जेवणाच्या हॉल्टवर. खोपोली रोडला इथं पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, तिथं पोचली आपली पालखी आणि जेवायला पण बसली इथं मंडळी आपली. सुशील पाटील आपले सेवक आहेत आई माऊलीचे. धन्यवाद तुमचा आल्याबद्दल आमच्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. आता आम्ही इथून आपलं पार्टनर हार्दिक पाटील यांचा पण धन्यवाद, इथे सोबत आलेत. येऊ आता इथून येऊ, आता आम्ही सोमवारी येऊ. इथं सोडू तुम्हाला सोमवारी या. सोमवारी नक्की येऊ आम्ही. गाडी मजा करू आपण डोंगरावर. चला आई माऊलीचा. तर मंडळी सगळी जेवायला बसलीत बघा आपली पब्लिक. ज्यात जेवायला बघा व्हेज पुलाव आहे. हा व्हेज पुलाव पनीर. या जेवायला तुम्ही पण. सगळी मंडळी बसलीत आपली. तर तुम्ही पण या जेवायला मंडळी मंडळाचे कार्यकर्ते भेटलेत बघा आपला जेवायला या. सुशील. आणि आजचा मेनू आपला पुलाव भात. भाऊ मोदक आणलाय त्याने घरची. मोदक आहे तो झाडावरचा. मंडळी चला निघतो आम्ही इथूनच आता. ओम साईराम. जय एकविरा. तुमचा प्रवास सुखाचा हो. ऑल द बेस्ट. चला निघतो आम्ही आता इथून. चला आम्ही येऊ, परवा येऊ. परवा आता सोमवारी येऊ आम्ही. राडा करू आपण. राडा करू सोमवारी. वरती पण करू. चला निघतो आम्ही. चला बाय. तर चला मंडळी प्रवास आपला इथपर्यंतच होता. आता भेटू डायरेक्ट आपण सोमवारी. गाड्या घेऊन जाऊ आम्ही सगळे जण. तर चला बाय बाय. इथंच एंड करतो. ओम साईराम. जय एकविरा.